सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आहेत आणि तटकरे आणि पटेल यांनी मात्र या दौऱ्यादरम्यान दांडी मारलेली आहे। दौऱ्यादरम्यान एनसीपीचे दोन्ही मोठे नेते गैरहजर राहिलेले आहेत। या अगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते उपस्थित होते। अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळत होती। मात्र पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलेली आहे। तर सध्या सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत। मात्र या दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारलेली आहे। दौऱ्यादरम्यान एनसीपीचे दोन्ही मोठे नेते गैरहजर असल्यानं अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं सविस्तरपणे अपडेट घेणार आहोत। उर्वशी, सध्या सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत, मात्र या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे दोन महत्त्वाचे नेतेच गैरहजर दिसतात। अजित पवारांच्या प्रत्येक दौऱ्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असायचे, मात्र यंदा ते अनुपस्थित आहेत। अनेक चर्चा सुरू आहेत। नक्कीच ज्या प्रकाराने काल जी 24 तासवर आपण बातमी दाखवली की कसे वेगळे मतभेद आहेत, एकाच पार्टीकडून दोन असे वेगळे लेटर्स जेव्हा निवडणूक आयोगाला जातात, दोन वेगळे मत होतात, त्याच म्हणजे मुळात आपल्याला एक समजून येतं की कशा प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठे फूट पडली आहे का, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो। आता तो जो प्रश्न आहे तो प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर आज जे आहेत त्या पहिल्या अशा डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, लेडी उपमुख्यमंत्री आहेत, अशा वेळेस जे आहेत इथे जे खासदार म्हणो किंवा जे मोठे नेते म्हणो राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते उपस्थित असणं खूप गरजेचं आहे। त्यांना एअरपोर्टवर पण काल एक एनसीपी यूथ विंगचा लीडर आहे धीरज शर्मा, ते रिसीव्ह करायला गेलेले। मुळात कोण मोठा नेता नव्हता, दिल्ली राजधानीत जेव्हा कोण येतं, एक मोठा नेता येतो, तर हे एक पॉलिटिकल प्रोटोकॉल असतो की तिकडे आजूबाजूचे जे नेते आहेत किंवा खासदार जे दिल्लीत असतात नेहमी, ते तरी त्यांना तिथे त्यांची उपस्थिती असायला पाहिजे। मात्र काल एअरपोर्टवर म्हणा, आज पूर्ण दिवस म्हणा, कुठेच या खासदारांची उपस्थिती दिसली नाही। मुळात आपण जर सुनील तटकरे यांच्याबद्दल बोललात तर ते हे बोलत आहेत की ते त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहेत आणि म्हणून ते इथे दिल्लीत येऊ शकले नाही। तसंच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अजून कोणतं असं उत्तर मिळालं नाही। मुळात हे दोन महत्त्वाचे नेते ज्यांनी विलनीकरणवरती वेगळे भाष्य केले आहेत, ज्यांनी सुनेत्रा पवार हे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बनले त्याला घेऊन त्यांनी जे आहे खऱ्या उर्वशी या दोन्ही नेत्यांच्या गैरहजेरीमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या। तुम्ही अशाच आपल्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घ्यायची आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले ते पत्र झी 24 तासच्या हाती लागलेले आहे। या पत्रात पक्षाच्या अध्यक्षांसारखे अधिकार कार्याध्यक्षांना असतील असं नमूद केल्याचं पाहायला मिळतंय। पटेल तटकरेंच्या याच पत्रावर सुनेत्रा पवार नाराज झाल्या आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं। पटेल तटकरेंचं पत्र ग्राह्य धरू नये अशी मागणी सुनेत्रा पवारांनी आयोगाला त्या पत्रामधून केली। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे जाणार आहोत। उर्वशी, सध्या ज्या पत्राची जोरदार चर्चा केली जात होती ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं होतं ते आता झी 24 तासच्या हाती लागलेले आहे। काय महत्त्वाचे तपशील त्यामधून समोर आले? 28 जानेवारीला जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर वेगळ्या लेवलवर एक जे आहे पत्रव्यवहार झाला आहे। हा पत्रव्यवहार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलं त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव या तिघांनी मिळून एक पत्र लिहिलं आहे निवडणूक आयोगाला, जिथे वर्किंग प्रेसिडेंट हेच जे आहेत त्यांनाच सगळे अधिकार आहेत, नॅशनल प्रेसिडेंटसारखं हे कुठे ना कुठे त्याची नमूद करण्यात आलेली। आता त्या पत्राच्या नंतर जेव्हा सुनेत्रा पवार यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आणि त्यानंतर या पत्राबद्दल जे आहे माहिती आली, बाहेर पडली, तेव्हा सुनेत्रा पवार यांच्याकडून एक निवडणूक आयोगाला दुसरं पत्र देण्यात आलं, जिथे हे सांगण्यात आलं आहे की ते प्रेसिडेंट आहेत, सुनेत्रा पवार हे प्रेसिडेंट आहे आणि बाकीचे कोणीही लीडर्सला काहीच पोस्ट दिली नाही। म्हणजे सुनील तटकरे म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल म्हणा, यांना कोणतीही पोस्टची नमूद त्याच्यात करण्यात आली नाही आहे। स्वतः सुनेत्रा पवार हे प्रेसिडेंट आहे आणि दुसरे जे म्हणजे शिवाजी म्हणून एक जे नेते आहेत त्यांना ट्रेझरर म्हणून जे आहेत सांगण्यात आलं आहे। तर ह्या दोघांनाच पोस्ट देण्यात आली। एक दुसरं
एक मोठं विधान त्या कव्हर लेटरमध्ये लिहिलेलं आहे. ते म्हणजे 28 जानेवारी अजित पवार यांच्या निधनानंतर ते आता जेव्हा हा पत्रव्यवहार सुनेत्रा पवार करतायत, त्यांच्यामध्ये जो काही पत्रव्यवहार झाला आहे त्याला अजिबात कन्सिडर करायचं नाही निवडणूक आयोगाने, हे सांगण्यात येत आहे. तर हाही मोठं विधान आहे. ह्याचाच अर्थ जे प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि सुनील तटकरे यांनी जो मध्ये एक निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, ते पत्र अजिबात कन्सिडर करायचं नाही हे समजण्यात येते. आणि तेच मतभेद आहे, हे कुठे ना कुठे बाहेर पडतं आहे की एका काळी म्हणजे जे विरोधक आहेत किंवा जे दुसरे जे लोक आहेत, कोण हायजॅक करायला मागत होता का ही पार्टी, ह्याचा एक प्रश्न काही लोक असं निर्माण करतात. नक्कीच उर्वश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.